हॅलो एव्हरीवन, आपण पाहत आहोत इलेक्ट्रिकल सर्किट्स अँड नेटवर्क ECN. तर बाळांनो, एक लेक्चर आपलं ऑलरेडी झालं होतं ECN मध्ये, म्हणजेच इलेक्ट्रिकल सर्किट अँड नेटवर्क्स मध्ये युनिट नंबर 1 आपण पाहतोय सिंगल फेज AC सर्किट. ओके, सिंगल फेज AC सिरीज सर्किट. ठीक आहे, तर सिंगल फेज AC सिरीज सर्किट मध्ये लास्ट लेक्चरला आपण टॉपिक पाहिला होता जनरेशन ऑफ अल्टरनेटिंग व्होल्टेज. हाऊ टू जनरेट द अल्टरनेटिंग व्होल्टेज हा टॉपिक आपण लास्ट लेक्चरला पाहिला होता. मग आपण अल्टरनेटिंग व्होल्टेज जनरेट करण्याकरता सिंगल टर्न अल्टरनेटर आपण यूज करतो. त्याचे कन्स्ट्रक्शन आपण पाहिलं होतं बाळांनो, आणि ही फिगरही आपण पाहिलेली होती. ठीक आहे, आता हा कन्सेप्ट पाहिल्यानंतर, ठीक आहे, त्याचं हे प्रोसिजर होतं बाळांनो. हा कन्सेप्ट पाहिल्यानंतर फॉर्म्युला सुद्धा पाहिला होता आपण, की जो काही इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स जनरेट होतो त्याला व्होल्टेज म्हणतो आपण, आणि व्होल्टेज किती जनरेट होतो त्यासाठी फॉर्म्युला पाहिला होता BLV इंटू साइन थिटा. इथपर्यंत आपण काल आलो होतो. आता नेक्स्ट जो कन्सेप्ट आपण आजच्या लेक्चरला पाहतो आहोत तो आहे फेजर रिप्रेझेंटेशन ऑफ अल्टरनेटिव्ह क्वांटिटी. लक्षात ठेवा की डायरेक्ट करंट किंवा डायरेक्ट क्वांटिटी जर शो करायची आहे तर तिच्यामध्ये व्हॅल्यू कॉन्स्टंट असते, आणि अल्टरनेटिंग क्वांटिटी मध्ये व्हॅल्यू अल्टरनेट होत असते, मीन्स चेंज होत असते. ठीक आहे, म्हणून डायरेक्ट क्वांटिटी रिप्रेझेंट करणं इझी आहे कारण त्याची व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे, पण अल्टरनेटिंग क्वांटिटी रिप्रेझेंट करायला खरी मेहनत आहे. मग अल्टरनेटिंग क्वांटिटी रिप्रेझेंट करण्याकरता इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये वापरतात फेजर रिप्रेझेंटेशन. मग आपल्याला या लेक्चरला पाहायचंय की फेजर रिप्रेझेंटेशन नेमकं काय आहे आणि ते रिप्रेझेंट कसं करतात हे आपल्याला पाहायचंय. चला तर मग पाहूया. We can represent an alternating quantity such as sine or cosine wave with the help of phasor. बरं, आता अल्टरनेटिंग क्वांटिटी दोन पद्धतीच्या असतात. अल्टरनेटिंग क्वांटिटी मध्ये दोन प्रकारच्या वेव्स असतात, साइन वेव्ह आणि कोसाइन वेव्ह. साइन वेव्ह आणि कोसाइन वेव्हला रिप्रेझेंट करण्याकरता आपण एक कन्सेप्ट वापरतो ज्याला म्हणतात फेजर. मग फेजरच्या मदतीने साइन अल्टरनेटिंग क्वांटिटी किंवा कोसाइन अल्टरनेटिंग क्वांटिटी आपण रिप्रेझेंट करू शकतो. मग आपल्याला कोणती करायची आहे तर आपल्याला करायची आहे साइन वेव्ह रिप्रेझेंट. आपल्याला फक्त साइन वेव्ह रिप्रेझेंट करायची आहे विथ द हेल्प ऑफ फेजर रिप्रेझेंटेशन. पुढे, द ग्राफिकल मेथड ऑफ रिप्रेझेंटेटिंग अ साइन वेव्ह नीड्स ड्रॉइंग ऑफ साइन वेव्ह विच इज क्युबरसम जॉब. तुम्ही म्हटले सर ग्राफिकल मेथड वापरा ना, फेजर रिप्रेझेंटेशन पेक्षा ग्राफिकल रिप्रेझेंटेशन जास्त सुटेबल राहील. पण ही जी साइन वेव्ह असते ना ती फारच अवघड असते. का? कारण साइन वेव्ह मध्ये अल्टरनेटिंग क्वांटिटीज असतात, आणि या क्वांटिटी ज्या असतात त्या वेळेनुसार चेंज होतात. त्यांची डायरेक्शन वेळेनुसार बदलते, त्यांची व्हॅल्यू वेळेनुसार बदलते. ते काही वेळ पॉझिटिव्ह राहतात, काही वेळ निगेटिव्ह राहतात. मग अशी साइन वेव्ह ग्राफिकली रिप्रेझेंट करणं जरा अवघड आहे, म्हणून आपण ग्राफिकल मेथड यूज करत नाही साइन वेव्ह रिप्रेझेंट करण्याकरता. मग आपण कोणती मेथड वापरतो तर आपण वापरतो फेजर रिप्रेझेंटेशनची मेथड. मग फेजरच्या मदतीने हाऊ टू रिप्रेझेंट द साइन अल्टरनेटिंग क्वांटिटी, साइन वेव्ह कशी रिप्रेझेंट करायची फेजरच्या मदतीने, चला पहा. सो फेजर रिप्रेझेंटेशन विच इज व्हेरी सिंपल वे टू रिप्रेझेंट साइनोसॉइडल क्वांटिटी इज बीइंग युज्ड. मग ग्राफिकल मेथड जर इतकीच अवघड जाते रिप्रेझेंटेशन करायला अल्टरनेटिंग क्वांटिटीचं, तर त्या जागी यूज केली जाते फेजर रिप्रेझेंटेशनची मेथड. फेजर रिप्रेझेंटेशन अतिशय सोपी पद्धत आहे अल्टरनेटिंग क्वांटिटी रिप्रेझेंट करण्याकरता. फेजरच्या मदतीने अल्टरनेटिंग क्वांटिटी इझिली रिप्रेझेंट करता येते, आणि त्यातल्या त्यात जी साइन वेव्ह आहे तिला रिप्रेझेंट करणं अजूनच सोपं होतं. थोडक्यात साइनोसॉइडल वेव्ह आपण इझिली रिप्रेझेंट करतो विथ द हेल्प ऑफ फेजर रिप्रेझेंटेशन. कळालं? मग फेजर रिप्रेझेंटेशनच्या मदतीने अल्टरनेटिंग क्वांटिटी रिप्रेझेंट करणं इझी आहे, सहज शक्य आहे, आणि त्यातल्या त्यात साइनोसॉइडल वेव्ह रिप्रेझेंट करणं तर खूपच इझी आहे. म्हणून आपण फेजर रिप्रेझेंटेशन मेथड वापरतो अल्टरनेटिंग क्वांटिटी रिप्रेझेंट करायला. याचा स्क्रीनशॉट घ्या बाळांनो. चला पुढे पाहूया. आता प्रश्न येतो, मग जर आपण फेजर रिप्रेझेंटेशन करतोय, व्हॉट इज फेजर अँड हाऊ डज इट लुक लाईक. मग फेजर रिप्रेझेंटेशनच्या मदतीने अल्टरनेटिंग क्वांटिटी सोप्या पद्धतीने रिप्रेझेंट करता येते,
मग फेजर म्हणजे नेमकं काय आणि हा फेजर दिसतो कसा? हाऊ डज इट लुक लाईक? फेजर दिसतो कसा? हाऊ डज इट लुक लाईक? चला पाहू. अ फेजर इज अ स्ट्रेट लाईन विथ एन एरो मार्क्ड ऑन वन साइड. फेजर म्हणजे दुसरं तिसरं काही नाही तर एक स्ट्रेट लाईन आहे. फेजर म्हणजे काय आहे? एक स्ट्रेट लाईन आहे आणि या स्ट्रेट लाईनच्या एका साइडला एरो आहे. फेजर इज नथिंग बट अ स्ट्रेट लाईन हॅव्हिंग एरो ॲट इट्स वन साइड. एका बाजूला एरोचा सिंबल असतो आणि ही जनरली एक स्ट्रेट लाईन आहे, याला म्हणतात फेजर. कळालं? स्ट्रेट लाईन विथ एरो ॲट वन साइड. पुढे, the length of this straight line represents the magnitude of the sinusoidal quantity being represented and arrow represents its direction. आता ही जी स्ट्रेट लाईन आणि एरो आहे त्या स्ट्रेट लाईनची जी लेंथ आहे, त्या स्ट्रेट लाईनची जी लांबी आहे ती रिप्रेझेंट करते अल्टरनेटिंग क्वांटिटीची मॅग्निट्यूड. अल्टरनेटिंग क्वांटिटीचं मॅग्निट्यूड कोण रिप्रेझेंट करतं? तर त्या स्ट्रेट लाईनची लेंथ. आणि एरो काय रिप्रेझेंट करतो? त्या अल्टरनेटिंग क्वांटिटीचं डायरेक्शन मेन्शन करतो एरो. कळालं? thus फेजर रिप्रेझेंटेशन इज सिमिलर टू द वेक्टर रिप्रेझेंटेशन. अरे हे फेजर रिप्रेझेंटेशन तर वेक्टर रिप्रेझेंटेशन सारखंच आहे, म्हणूनच फेजर रिप्रेझेंटेशन आणि वेक्टर रिप्रेझेंटेशन आर सिमिलर क्वांटिटीज. सिमिलर आहे. तिकडे पण स्ट्रेट लाईन आणि एका साइडला एरो, इकडे पण स्ट्रेट लाईन आणि एका साइडला एरो. तिकडे पण त्या स्ट्रेट लाईनची जी लेंथ आहे ते काय सांगतं? फोर्सचं मॅग्निट्यूड. इकडे पण स्ट्रेट लाईनची जी लेंथ आहे ते काय सांगतं? सायनुसॉइडल अल्टरनेटिंग क्वांटिटीचं मॅग्निट्यूड. आणि एरो रिप्रेझेंट करतो डायरेक्शन इन बोथ द केसेस. हाऊएव्हर फेजर्स रोटेट इन अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. पण लक्षात ठेवा, फेजर रोटेट होतो फक्त आणि फक्त अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये. फेजर कुठं रोटेट होतो? अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये. मग फेजर बद्दल तुम्हाला काय काय इन्फॉर्मेशन कळाली? फेजर इज नथिंग बट अ स्ट्रेट लाईन हॅव्हिंग एरो ॲट वन साइड, याला म्हणतात फेजर. फेजर मध्ये जी स्ट्रेट लाईन आहे त्या स्ट्रेट लाईनची जी लेंथ आहे ती रिप्रेझेंट करते सायनुसॉइडल अल्टरनेटिंग क्वांटिटीचं मॅग्निट्यूड. आणि तो जो एरो आहे एरोचं डायरेक्शन मेन्शन करतं डायरेक्शन ऑफ दॅट क्वांटिटी. म्हणूनच फेजर रिप्रेझेंटेशन हे वेक्टर रिप्रेझेंटेशन सारखंच असतं. ओके, म्हणून फेजर रिप्रेझेंटेशन इज अ व्हेरी सिंपल मेथड टू रिप्रेझेंट अन अल्टरनेटिंग क्वांटिटी. हे या थेअरीचा स्क्रीनशॉट घ्या म्हणजे आपण प्रॅक्टिकली फेजर रिप्रेझेंटेशन पाहूया. चला, समजलं असेल बाळांनो फेजर रिप्रेझेंटेशन. इकडे बघा अजून काही इन्फॉर्मेशन त्यांनी दिली आहे, पण इन्फॉर्मेशन पाहण्याच्या अगोदर मला वाटतं तुम्ही फेजर रिप्रेझेंटेशन प्रॅक्टिकली पाहावं. हिअर इज द प्रॅक्टिकल एक्झाम्पल ऑफ फेजर रिप्रेझेंटेशन. इकडे पहा, हा दिसतोय का? ही स्ट्रेट लाईन दिसते, हा तुमचा फेजर आहे. ही जी स्ट्रेट लाईन आहे याला म्हणतात फेजर. आणि या फेजरच्या फक्त एका साइडला एरो असतो. मग दिसतोय एका साइडला एरो, इकडे एरो नाही. ओके, इट इज अ स्ट्रेट लाईन हॅव्हिंग एरो ॲट वन साइड, याला म्हणतात फेजर. बर, या फेजरची ही जी स्ट्रेट लाईन आहे तिची जी लेंथ आहे ती काय सांगते? अल्टरनेटिंग क्वांटिटीचं मॅग्निट्यूड सांगते. लेंथ रिप्रेझेंट्स मॅग्निट्यूड. या स्ट्रेट लाईनची जी लेंथ आहे ती रिप्रेझेंट करते अल्टरनेटिंग क्वांटिटीचं मॅग्निट्यूड. मॅग्निट्यूड मीन्स व्हॅल्यू. आणि एरो काय रिप्रेझेंट करतो? एरो रिप्रेझेंट्स द डायरेक्शन ऑफ दॅट क्वांटिटी. त्या अल्टरनेटिंग क्वांटिटीची डायरेक्शन मेन्शन करतो, रिप्रेझेंट करतो हा एरो. आणि रोटेशनचं डायरेक्शन कोण मेन्शन करतो? हा एरो. मग मला सांगा फेजर कोणत्या डायरेक्शनला रोटेट होतो? ओनली अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. फेजर फक्त अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनला रोटेट होतो. फेजर म्हणजे एक स्ट्रेट लाईन आहे ज्याला एका बाजूने एरो आहे. फेजरची जी स्ट्रेट लाईन आहे ती रिप्रेझेंट करते मॅग्निट्यूड आणि फेजरचा जो एरो आहे तो रिप्रेझेंट करतो डायरेक्शन आणि डायरेक्शन ऑफ रोटेशन. ओके, आणि ही काय आहे बरं? डॉटेड लाईन. डॉटेड लाईन इज नथिंग बट द रिफरन्स ऍक्सिस. म्हणजे या रिफरन्स ऍक्सिस भोवती फेजर रोटेट होतोय. काहीतरी रिफरन्स असेल ना रोटेशनला, तर हा ऍक्सिस म्हणजे रिफरन्स ऍक्सिस आहे ज्या भोवती हा फेजर रोटेट होतोय.
चला बाळांनो याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, ड्रॉइंग करून घ्या. चला बाळांनो झाला असेल. फेजर बद्दल अजून काही इन्फॉर्मेशन पाहू. काय म्हणतंय, द लेंथ ऑफ द फेजर रिप्रेझेंट्स द आरएमएस व्हॅल्यू ऑफ द सायनुसॉइडल क्वांटिटी. अरे तुम्ही सांगितलं मला, काय सांगितलं की बाबा फेजरची जी लेंथ आहे ती रिप्रेझेंट करते सायनुसॉइडल क्वांटिटीचं, म्हणजेच अल्टरनेटिंग क्वांटिटीचं मॅग्निट्यूड. पण अल्टरनेटिंग क्वांटिटीचे खूप सारे मॅग्निट्यूडच्या व्हॅल्यू आहेत, त्यातली कोणती व्हॅल्यू, तर त्यातली आरएमएस व्हॅल्यू. मग लक्षात ठेवा, द लेंथ ऑफ द फेजर, फेजरची जी लेंथ आहे ती रिप्रेझेंट करते सायनुसॉइडल क्वांटिटीची आरएमएस व्हॅल्यू. आता आरएमएस व्हॅल्यू काय आहे पुढे आपल्याला आहे, त्यामुळे विचार करू नका. मग लक्ष द्या, सायनुसॉइडल क्वांटिटीची जी आरएमएस व्हॅल्यू आहे ती आरएमएस व्हॅल्यू रिप्रेझेंट करतो तुमच्या फेजरची स्ट्रेट लाईन. मग फेजरची स्ट्रेट लाईन काय मेन्शन करते, इट रिप्रेझेंट्स द मॅग्निट्यूड ऑफ आरएमएस व्हॅल्यू ऑफ सायनुसॉइडल क्वांटिटी. आरएमएस व्हॅल्यू म्हणजे रूट मीन स्क्वेअर व्हॅल्यू, लॉंग फॉर्म आहे बरं का. रूट मीन स्क्वेअर व्हॅल्यू मीन्स आरएमएस व्हॅल्यू. मग सायनुसॉइडल क्वांटिटीची आरएमएस व्हॅल्यू रिप्रेझेंट करतो फेजरची लेंथ. पुढे समटाइम्स द लेंथ ऑल्सो रिप्रेझेंट्स द पीक व्हॅल्यू. कधी कधी तुमच्या फेजरची जी लेंथ आहे ती रिप्रेझेंट करतो पीक व्हॅल्यू. पीक व्हॅल्यू म्हणजे हायेस्ट व्हॅल्यू, मॅक्सिमम व्हॅल्यू. मग मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ द सायनुसॉइडल क्वांटिटी इज रिप्रेझेंटेड बाय लेंथ ऑफ द फेजर. मग फेजरची लेंथ तुम्हाला सायनुसॉइडल क्वांटिटीची मॅक्सिमम व्हॅल्यू सुद्धा रिप्रेझेंट करून देतो. मग मॅक्सिमम व्हॅल्यू म्हणजे पीक व्हॅल्यू सुद्धा रिप्रेझेंट करतो, आरएमएस व्हॅल्यू सुद्धा रिप्रेझेंट करतो. पुढं मग तुम्ही म्हटले सर स्पीड ऑफ रोटेशन ऑफ द फेजर इज इक्वल टू द ओमेगा रेडियन्स पर सेकंद. फेजरचं रोटेशन होतंय आणि रोटेशन म्हणजे सर्क्युलर डायरेक्शन मध्ये तुमचा फेजर फिरतोय. मग मी काय म्हणतो, सर्क्युलर डायरेक्शन मध्ये फिरतोय, मग सर्क्युलर रोटेशनला आपण कशात मोजतो, अँग्युलर व्हेलॉसिटीत मोजतो. अँग्युलर व्हेलॉसिटीचं युनिट काय आहे, ओमेगा. केमिस्ट्री मध्ये होता आपल्याला अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा, आणि ओमेगाचा फॉर्म्युला होता 2πf. एफ मीन्स फ्रिक्वेन्सी, नंबर ऑफ रोटेशन्स पर सेकंद म्हणजे फ्रिक्वेन्सी, आणि ओमेगा म्हणजे अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ द फेजर. फेजर किती व्हेलॉसिटीने अँग्युलरली रोटेट होतोय याला म्हणतात फेजरची अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा. अँड इट हॅज हॅव अ फॉर्म्युला ऑफ 2πf. एफ मीन्स फ्रिक्वेन्सी, 2π म्हणजे वन कम्प्लीट रोटेशन. 2π म्हणजे वन कम्प्लीट रोटेशन. किती डिग्रीचं असतं वन कम्प्लीट रोटेशन, 360 डिग्रीचं, मीन्स 2πचं. अँग्युलर व्हेलॉसिटी झाली 2πf. गॉट इट. पुढं वन रोटेशन ऑफ द फेजर करस्पॉन्ड टू वन सायकल ऑफ द अल्टरनेटिंग वेव्ह फॉर्म. जर तुमचा फेजर परिपूर्णतः एकदा रोटेट झाला, तर मी असं सांगत होतो बाळांनो, जेव्हा तुमचा फेजर कम्प्लिटली 360 डिग्रीत एकदा रोटेट होतो तेव्हा तुमच्या सायनुसॉइडल अल्टरनेटिंग क्वांटिटीची एक वेव्ह पूर्ण होते. जेव्हा तुमचा फेजर कम्प्लिटली एकदा रोटेट होतो ना तेव्हा तुमच्या वेव्ह फॉर्मची एक कंप्लीट सायकल कंप्लीट होते. म्हणजे काय, जरा इकडे लक्ष द्या बरं, सांगतो. इकडे बघा, हा तुमचा फेजर आहे की नाही, दिस इज अ फेजर. हा फेजर जेव्हा इथून स्टार्ट होतो आणि इथपर्यंत येतो तेव्हा त्याचं एक कंप्लीट रोटेशन होतं, त्याला आपण 2π किंवा काय म्हणतो 360 डिग्री म्हणतो की नाही. मग फेजर जेव्हा कंप्लीट एक रोटेशन कंप्लीट करतो तेव्हा तुमची जी सायनुसॉइडल वेव्ह फॉर्म आहे ती कंप्लीट एक वेव्ह पूर्ण करते. मग ही इने कंप्लीट एक वेव्ह पूर्ण केली म्हणजे फेजरने वन कंप्लीट रोटेशन पूर्ण केलं. कळालं. मग फेजर जर इथून असा येऊन परत इथपर्यंत आला की त्याचं वन कंप्लीट रोटेशन पूर्ण झालं. आणि वन कंप्लीट रोटेशन ऑफ फेजर, फेजरचा पूर्ण एक रोटेशन कंप्लीट झालं की तुमची जी सायनुसॉइडल वेव्ह फॉर्म आहे तिची एक सायकल पूर्ण झाली. किती सायकल पूर्ण झाल्या, वन सायकल. ओके. मग सायनुसॉइडल वेव्ह फॉर्मची एक सायकल पूर्ण झाली म्हणजे तुमचा फेजरने कंप्लीट वन रोटेशन कंप्लीट केलं, एक रोटेशन पूर्ण केलं. गॉट इट. समजलं हे.
चला समजला असेल मुलांनो, याचाही स्क्रीनशॉट घ्या. मग मी काय काय सांगितलं की फेजरची लेंथ रिप्रेझेंट करते आरएमएस व्हॅल्यू, कधी कधी पीक व्हॅल्यू सुद्धा रिप्रेझेंट करते लेंथ ऑफ द फेजर. परत पूर्ण जे रोटेशनचा स्पीड आहे त्याला आपण अँग्युलर व्हेलॉसिटी म्हणून, त्याचा फॉर्म्युला 2πf. आणि वन कंप्लीट रोटेशन ऑफ फेजर मीन्स इट कम्प्लीट्स द वन सायकल. म्हणजे तुमच्या सायनुसायडल क्वांटिटीची एक वेव्ह फॉर्म पूर्ण झाली जेव्हा फेजर एक कंप्लीट रोटेशन पूर्ण करतो तेव्हा. आणि दिस इज द फेजर. मला वाटतं फेजर रिप्रेझेंटेशन हा कन्सेप्ट आता पक्का झालेला आहे. आता फेजर रिप्रेझेंटेशन मध्ये अजून काही गोष्टी ऍड होतात बाळांनो. काय विचारलं बघा बरं, कॅन वी रिप्रेझेंट 2 or more सायनुसायडल क्वांटिटी सायमल्टेनियसली बाय युजिंग फेजर. एकाच फेजरच्या माध्यमातून 2 किंवा 2 पेक्षा जास्त सायनुसायडल क्वांटिटी आपण रिप्रेझेंट करू शकतो का? क्वेश्चन आहे का? एकाच फेजरच्या माध्यमातून, म्हणजे फेजर एकच वापरायचा पण 2 किंवा 2 पेक्षा जास्त सायनुसायडल क्वांटिटी वापरायच्या रिप्रेझेंट करायला, असं आपण करू शकतो का? देन यस. एका फेजरच्या माध्यमातून तुम्ही एकापेक्षा जास्त सायनुसायडल क्वांटिटी एकाच वेळी रिप्रेझेंट करू शकता. यस, करू शकता. वी कॅन रिप्रेझेंट 2 or more सायनुसायडल क्वांटिटी सायमल्टेनियसली ऑन द सेम फेजर डायग्राम. एका फेजर डायग्रामवर एकाच वेळी 2 किंवा 2 पेक्षा जास्त अल्टरनेटिंग क्वांटिटी तुम्ही रिप्रेझेंट करू शकता. हाच फेजर रिप्रेझेंटेशनचा सगळ्यात मोठा ऍडव्हान्टेज आहे. इफ अँड ओनली इफ देअर फ्रिक्वेन्सीज आर सेम. पण हे फक्त तेव्हाच करता येईल जेव्हा त्या सायनुसायडल क्वांटिटीची फ्रिक्वेन्सी सारखी आहे. जर त्या सायनुसायडल क्वांटिटीची फ्रिक्वेन्सी सारखी असेल, फ्रिक्वेन्सी सेम असेल, तर तुम्ही 2 किंवा 2 पेक्षा जास्त सायनुसायडल क्वांटिटीज एकाच वेळी एकाच फेजर डायग्राम मध्ये तुम्ही काय करू शकता? रिप्रेझेंट करू शकता. पण कंडिशन अशी आहे की त्या क्वांटिटीची फ्रिक्वेन्सी सेम पाहिजे. कळालं? मग फ्रिक्वेन्सी सेम असेल तर 2 किंवा 2 पेक्षा जास्त सायनुसायडल क्वांटिटीज तुम्ही एकाच फेजर डायग्राम मध्ये मेन्शन करू शकता, रिप्रेझेंट करू शकता. इफ देअर फ्रिक्वेन्सीज आर नॉट सेम देन दे कॅन नॉट बी रिप्रेझेंटेड ऑन द सेम फेजर डायग्राम. म्हणजे 2 सायनुसायडल क्वांटिटीची फ्रिक्वेन्सी जर सारखी नसेल, सेम फ्रिक्वेन्सी नसेल, तर एका फेजर डायग्राम मध्ये तुम्ही एकापेक्षा जास्त सायनुसायडल क्वांटिटी रिप्रेझेंट करू शकत नाही. फ्रिक्वेन्सी सेम असेल तर एका फेजर डायग्राम मध्ये 2 किंवा 2 पेक्षा जास्त क्वांटिटी तुम्ही रिप्रेझेंट करू शकता. पण फ्रिक्वेन्सी जर वेगवेगळी आहे, फ्रिक्वेन्सी सेम नाही, तर तुम्ही एकाच वेळी एकाच फेजर डायग्राम मध्ये फक्त एकच सायनुसायडल क्वांटिटी रिप्रेझेंट करू शकता. ओके, याचा स्क्रीनशॉट घ्या, महत्वाचं इन्फॉर्मेशन आहे. आता नेक्स्ट बाळांनो, याच्या पुढचा जो कन्सेप्ट आहे फेज डिफरन्स, तो आपण नेक्स्ट लेक्चरला पाहूया. ओके, बाय स्टुडंट्स, भेटूया नेक्स्ट लेक्चरला नवीन टॉपिक बरोबर. बाय.